पाकिस्तानच्या जाचातून ज्या प्रदेशाला मुक्त करून भारताने एक सिंहाचा वाटा उचलला होता, दक्षिण आशियामध्ये भारताचा विश्वासातला खेळाडू म्हणजेच बांगलादेश. पण आज त्याच बांगलादेशमध्ये राजकीयरित्या अस्थिरता निर्माण झालेली आहे. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत भूषण देशमुख सर. सर नमस्कार. नमस्कार. सर 5 ऑगस्ट 2024ला बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून, आपली सत्ता सोडून पलायन करावं लागलं होतं. बरोबर आहे. शेख हसीना यांच्याच काळामध्ये बांगलादेशमध्ये आर्थिकरित्या बरीच प्रगती झालेली आपण पाहिलेली आहे. बरोबर. तरी सुद्धा बांगलादेशमध्ये हा इतका मोठा उद्रेक का झाला, त्याच्या मागची कारणे नेमकी काय आहेत? सलग 3 इलेक्शन त्यांनी जिंकले 2009 पासून. त्यांच्या काळामध्ये 6% जीडीपी वाढीचा दर होता सलग. आणि इतकी चांगली अचिव्हमेंट केली की भारतापेक्षाही दरडोई उत्पन्न बांगलादेशचं वाढलं. विशेषतः तयार कपड्यांची निर्यात अमेरिकेला तयार करायला लागले, जगभर निर्यात करायला लागले. पायाभूत सुविधांचा विकास झाला, तंत्रज्ञानाचा विकास झाला, स्मार्ट इकॉनॉमीकडे वाटचाल सुरू केली. पण दुसरीकडे दुसरी बाजू आहे. या सगळ्यामध्ये बांगलादेशामध्ये सत्ताधार आणि विरोधी असं नुसतं नसून ते एकमेकांचे वैरी असल्यासारखं वागणूक असते. आणि त्याच्यामुळे त्यांनी जो विरोधी पक्ष आहे बीएनपी, बांगलादेशी नॅशनल पार्टी, त्यांच्या सभासदांना अनेक हे केले, म्हणजे निर्बंध घातले. त्याच्या प्रमुख जे आहेत खलिदा जिया, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून त्याला तुरुंगात ठेवलं. आणि त्यामुळे या तिन्ही टर्ममध्ये जवळजवळ विरोधी पक्ष असा तरी उभाच राहू दिला नाही. तिसऱ्या टर्ममध्ये आता तिसरं इलेक्शन जिंकताना आता विरोधी पक्षांचा प्रकारच नाहीये. त्याच सगळ्या जागा जिंकल्यात, 2/3 थेट जिंकल्यात. इतर काही अपक्षांना घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली आहे. मग ही दुसरी बाजू होती. ती विरोधी पक्ष असेल तर एक प्रकारे समतोल राहतो, तो टीका करत राहतो. त्यातनं काही चुका होत असतील तर ते सुधारल्या जातात, असं पाथ करेक्शन केलं जातं. या उद्रेकामागे बांगलादेशमधल्या विद्यार्थ्यांचा मोठा वाटा होता. बरोबर आहे. आणि त्या विद्यार्थ्यांची एक अशीही टीका होती की बांगलादेशमधल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये करेक्ट रिझर्वेशनची जी काही पद्धत आहे ती चुकीची आहे आणि तेही एक प्रमुख कारण होतं या उद्रेकामागे, असंही ते म्हणत होते. आपल्याकडे जसं आरक्षणावर वाद होता तसं तो आरक्षणावरचा वाद तात्कालिक कारण ठरला की बांगलादेशचा जो स्वातंत्र्य लढा होता 1971चा, त्यात ज्यांनी भाग घेतला त्यांच्या मुलांसाठी ही आरक्षणाची तरतूद केली गेली. आणि ती इतक्या प्रमाणात केली गेली की जवळजवळ 53% जागा त्यांच्याकडे राखीव ठेवल्या गेल्या. पुढे काय झालं की 6 मर्यादा बंद केल्या होत्या आणि त्या बंदच होत्या. पण पुन्हा एकदा कोर्ट म्हणाला की चालू करा. खरं सरकार तसं काही फार त्याच्याबाबतीत हे नव्हतं, पण त्याच्यावरनं पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला. कारण आपल्यासारखी स्थिती पण, तरुणांची संख्या जास्त आहे, मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे आणि त्यामुळे जॉबची गरज सगळ्यांना आहे. आणि सरकारी नोकरीकडे आपल्यासारखं स्थिती पण एक महत्वाचं जगण्याचं साधन म्हणून बघितलं जातं. मग अशा देशामध्ये स्पर्धा खूप असताना अशा प्रकारे आरक्षण खूप असेल तर मग खूप कमी जागा इतरांना राहत होत्या. आणि हे तात्कालिक कारण ठरलं असं म्हणता येईल की ज्यावरनं उद्रेकाला सुरुवात झाली. भारताचा जर आपण विचार केला तर भारत हा इतका मोठा देश आहे, भारताची गुप्तचर यंत्रणा इतकी पॉवरफुल असून सुद्धा भारताला या उद्रेकाबद्दल कल्पना कशी नाही आली? आपल्याकडे तर जेम्स बॉन्ड आहेत, त्यांच्यावर पिक्चर बनतात वारंवार. पण तसं असूनही आपल्याला हे काहीच ओळखता आलं नाही. पुढे तसं म्हटलं गेलं की यामध्ये अमेरिकेचा हात आहे, चीनचा हात आहे, मग तो अजूनच गंभीर आहे. मग आपल्या गुप्तचर यंत्रणा रॉ असेल किंवा IBN हे कसं काय कळू शकलं नाही की एवढा मोठा काहीतरी उठाव होणार आहे, असं काहीतरी सत्तांतर होणार आहे मोठ्या प्रमाणावर, आणि ते फेल्युअर आहे यात काही शंका नाही. आणि पण ह्या उद्रेकामध्ये भारतावरचा राग सुद्धा हा कुठेतरी दिसून येतो. निश्चित. तो का म्हणून आहे? भारतावरचा राग अनेक प्रकारे आहे. एकतर काय झालंय की 1971ला देश स्वतंत्र झाल्यानंतर एक प्रकारे छोट्या भावाच्या भूमिकेत बांगलादेश आहे. 3 बाजूने भारताने वेढलेला आहे. भारत इतका प्रबळ आणि मोठा देश आहे की तसं युद्ध वगैरे करून काही होण्याची शक्यताच नाही. आणि त्यामुळे छोट्या भावाला मध्ये कायम एक कसं राग असतो की मोठा भाऊ माझी दादागिरी करतो, तो मला योग्य वागणूक देत नाही. मग याला बिग ब्रदर स्मॉल ब्रदर सिंड्रोम असं म्हणतात. ज्या छोटा भाऊ नेहमी तक्रारीची सुरुवात असतो की माझ्यावर अन्याय होतोय, मोठा भाऊ कायम कॉम्प्रोमाइज करत राहतो. जसं आपण त्या भूमी वाटपामध्ये मध्यंतरी करार केला, त्याच्यामध्ये जास्त जमीन बांगलादेशला दिली, कमी प्रदेश आपल्याकडे आले. आपण कॉम्प्रोमाइज करत आलो प्रत्येक वेळी. पण तरी सुद्धा दुर्दैवाने ते पूर्णपणे हे होत नाही. आणि या पलीकडे या ज्या शेख हसीना वाजिद आहे, या सुरुवातीला खूप लोकप्रिय असल्या तरी पुढे पुढे त्यांचं रूपांतर एक प्रकारच्या हुकुमशाहीमध्ये झालं. आणि असं वाटायला लागलं की त्या भारताच्या हातामधल्या बाहुल्या आहेत, की भारताच्या सपोर्टमुळेच सत्तेवर आहेत, किंवा भारताचे इथे संबंध राखावे म्हणून त्या बांगलादेशमध्ये सत्ता सांभाळता येतं. मग हे जे विशिष्ट दृष्टिकोन निर्माण झाला आणि इमेज निर्माण झाली, ती भारतासाठी घातक ठरली असं म्हणता येईल. भारत आणि बांगलादेश यांचा आर्थिक व्यापार जरी आपण पाहिला तोही बऱ्यापैकी चांगलाच आहे. बरोबर. आशिया खंडामध्ये चायनाच्या नंतर
जर भारताचा सगळ्यात जास्त व्यापार कुठल्या देशाबरोबर असेल तर तो बांगलादेश बरोबर आहे. एक्झॅक्टली. जवळपास $16 बिलियन व्यापार बरोबर. आपला 2022-23 मध्ये बांगलादेश बरोबर होता. बरोबर आहे. भारतातून सगळ्यात जास्त कापसाची निर्यात ही बांगलादेशमध्ये होते. भारतातून संत्रा जास्त करून निर्यात बांगलादेशमध्ये होते. बरोबर आहे. आता ह्या उद्रेकानंतर भारताच्या आर्थिक परिस्थितीवर काही परिणाम होऊ शकतो का? निश्चित मोठा परिणाम होईल. कारण आपल्या अर्थव्यवस्थेला अशा प्रकारचा देश आवश्यक होता की ज्याच्याकडे त्यांना निर्यात करता येईल. हे खूप मोठं मार्केट आहे बांगलादेश आहे. आता त्या निर्यातीवर परिणाम होईल, त्या प्रमाणामध्ये रोजगारावर परिणाम होईल. विशेषतः आपलं उत्तर पूर्वेतली राज्य आणि पश्चिम बंगाल यांच्या विकासावर मोठा परिणाम होईल. कारण बांगलादेशचं ठिकाण आपण बघितलं स्थान तर ते असं आहे की त्या दोघांना खूप जोडून आहे. त्यामुळे जर समजा आगरतळ्यावरनं थेट आपण कलकत्त्याला आलो तर 500 किलोमीटरचा रस्ता आहे. पण आगरतळ्यावरनं आपण गुवाहाटी थ्रू आलो तर 1500 किलोमीटरचा रस्ता आहे. थोडक्यात आपण तो रस्ता बांधला घेतला होता 500 किलोमीटरचा रस्ता होता. एक राज्य दुसरं राज्य भारताचं. तो आता 1500 किलोमीटरचा आहे. मग अशा प्रकारे मग नॉर्थ ईस्टचं जे लँडलॉक्ड नेचर आहे ते सोडवण्यासाठी आपल्याला बांगलादेशची नितांत गरज होती मैत्री असण्याची. पण आता सध्या जी वारी चालली त्यात असं दिसतंय की आता हे सगळंच स्वप्न राहील अशी शक्यता आहे. कारण की टाटा असेल किंवा अदानी असेल यांचे मोठे प्रकल्प तिथे गुंतलेले आहेत. तसेच भारताने सुद्धा नुकतंच बांगलादेशला बरीचशी मदत केलेली आहे, कर्ज बरोबर आहे. दिलेलं आहे आणि हे कर्ज सगळ्याच क्षेत्रामध्ये होतं, जसं बरोबर की सिंचन असेल किंवा शिपिंग असेल. मग ह्या सगळ्याच क्षेत्रावर भारताच्याही परिणाम होणारच आहे, तसंच बांगलादेशवरही होईल. पण एकूणच आपण दक्षिण आशियाच्या आर्थिक स्थितीबद्दल पण आपण बोललं पाहिजे की त्याच्यावरही परिणाम होऊ शकतो का? दक्षिण आशियाच्या आर्थिक मोठा परिणाम होणार आहे. कारण पुन्हा एकदा अस्थिरतेकडे आपण जातो आहोत या सगळ्यात. थोडंसं मला असं वाटतं की याच्यामध्ये चीनचा हात जो आहे त्याच्याबद्दल थोडं बोललं पाहिजे. की चीनने श्रीलंकेमध्ये असे प्रयत्न केले. महिंद राजपक्षे जे होते आधीचे अध्यक्ष ते सरळ चीनकडे झुकले होते. त्यांनी जाहीर आरोप केला की रॉने मला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून. आता एखाद्या राष्ट्राध्यक्षाने अशा प्रकारे थेट आरोप करावे हीच इंटरेस्टिंग आहे. थोडक्यात ते जवळजवळ चीनच्या हातातले बाहुले बनले होते. पुढे मग त्यांच्या विरुद्ध उद्रेक झाला आणि त्यांना पळून जावं लागलं. मग त्यामुळे उद्रेक होणं, पळून जावं लागणं हे हल्ली आता एक प्रकारचं आपल्या काळाचं वैशिष्ट्य ठरलंय. फक्त आता इथे फरक असा आहे की या शेख हसीना वाजिद ज्या आहेत त्यांना चीनने आपल्या बाजूने वळवायचा पुरेपूर प्रयत्न केला. असंही आपल्यापेक्षा जास्त व्यापार चीन बरोबर आहे बांगलादेशचा. मोठ्या प्रमाणावर BRI प्रकल्प, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचे प्रकल्प हे चीनने बांगलादेशामध्ये हातात घेतले आहे. बंदर निर्मितीमध्ये सहभाग घेतला आहे आणि या सगळ्यात एक प्रकार छुपी पार्टनरशिप आहे चीन आणि पाकिस्तान आणि चीन आणि अमेरिकेची. अमेरिकेच्या मनात हीच इच्छा होती की आपले संबंध इथे बळकट व्हावेत आणि शेख हसीना जे भारताकडे झुकल्या तसं न व्हावं म्हणजे. आणि त्यामुळे एक प्रकारची छुपी दोस्ती आहे. चीन, पाकिस्तान आणि अमेरिका या तिघांचे संबंध समान आहेत आणि त्यातनं हे सगळं झालंय आणि त्यामुळे फक्त हा अंतर्गत उद्रेक होता यावर विश्वास ठेवणं कठीणच आहे. आता आपण पाकिस्तानचा उल्लेख केलाच आहे. तर बरोबर. 1971 पासून जेव्हा बरोबर. बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हापासून पाकिस्तान बरोबरचे संबंध त्यांचे तणावपूर्वकच होते. मग आपल्याला असंही बघता येईल का की शेख हसीना यांच्या पायउतारानंतर पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे संबंध चांगले बनत चाललेत का? कारण की त्यांच्या जाण्यानंतरच बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी आपापले जे काही विजा जे होते ते सुलभ केलेले आहेत बरोबर आहे. किंवा बांगलादेशने जाहीररित्या सांगितलेलं आहे की आम्ही आता पाकिस्तान बरोबरचे संबंधही चांगले करू. बरोबर आहे. मग याचा फटका कुठेतरी भारतालाही बसण्याची शक्यता आहे का? निश्चित हे एक म्हणजे घातक आहे. 71चा आपला जे विजय तो खूप निर्विवाद होता की एक प्रकारे पाकिस्तानने भारतीय उपखंडाची फाळणी करून दाखवली होती. त्याला अगदी परफेक्ट प्रत्युत्तर आपण दिलं होतं 71ला की आपण पाकिस्तानचीच फाळणी करून दाखवली आणि त्यातून 2 वेगळे देश झाले. त्या पश्चिमेचे इश्यू कायम राहिले. पण इथून पूर्वेला बऱ्यापैकी आपल्याला एक राहत मिळाली. मधल्या काळात शेख हसीना वाजिद असताना तर बऱ्यापैकी आपले संबंध बळकट व्हायला लागले आणि त्यातनं एक चांगलं प्रगतीचं पर्व दोघांनी चालू केलं या काळामध्ये. पण आता काय होतंय की एक प्रकारे बांगलादेशमध्ये जो पाकिस्तानचा DNA आहे, त्याला आपण DNA शब्द वापरू, जो आता उफाळून आलाय आणि मग तो DNA काय आहे? पाकिस्तानचा अर्धा इतिहास लष्करशहांचा इतिहास आहे. की लोकशाही कधीच स्थिर होऊ शकली नाही. लष्करशहांनी ती होऊ दिली नाही. त्यांनी थेट कधी आणि कधी पडद्यामागून पाकिस्तानमध्ये राज्य चालवलं. बांगलादेशमध्ये अशी सुरुवात 1975ला केली होती आणि शेख मुजीबुर रहमान हे जे राष्ट्रपिता त्यांची खुद्द हत्या करण्यात आली कुटुंबासकट शेख हसीना वाजिद सोडल्या तर. आणि त्यातून बांगलादेशमध्येही लष्कराचं राज्य निर्माण झालं होतं. सुदैवाने काही काळानंतर पुन्हा एकदा लोकशाही आली आणि ती बऱ्यापैकी काही काळ टिकली. पण आता पुन्हा एकदा त्या सायकलमध्ये बांगलादेश जातो आहे आणि त्यातून एक प्रकारे पाकिस्तान आणि बांगलादेश एकत्र येणं नॅचरल आहे बघ या प्रकारे की दोघांचंही मग त्या प्रकारचं आता हे जे बांगलादेशचं सैन्य आहे ते 71च्या आधी फक्त ते पाकिस्तान सैन्य होतं. ते एकत्र शिकलेत. त्यांचं एकत्रच ट्रेनिंग झालं आहे. मग त्यात त्यांची विचार करण्याची पद्धत काही फारशी वेगळी नाहीये. सिमिलरच आहे असं म्हणता येईल.
कारण की जगभरात आपल्याला याचे सुद्धा दाखले आहेत बरोबर की बऱ्याच देशामध्ये असे उद्रेक झालेत. त्याच्यानंतर लष्कराला मध्यस्थी करावी लागली. लष्कराने सांगितलं की आम्ही हंगामी सरकार स्थापन करू, बरोबर आहे. पण ते हंगामी सरकार कधी पूर्णत्वाला गेलेलंच नाहीये आणि नंतर त्याच्यानंतर जे काय झालं ते लष्करशाहीच निर्माण झालेली आहे. एक्झॅक्टली. मग तोच किस्सा पुन्हा बांगलादेशमध्ये येऊ शकतो का किंवा होण्याच्या असं दिसतंय, वाटेवर कारण आहे? आता हे हंगामी सरकारने लवकरात लवकर निवडणुका घेणं अपेक्षित आहे. पण त्याने अजून तरी कुठलंही असं वेळापत्रक घोषित केलेलं नाही. खरं तर उद्रेकानंतर सुद्धा बांगलादेशची स्थिती तशी शांत आहे आणि फार मोठा कुठला गोंधळ माजलेला नाहीये. मोहम्मद युनूस यांच्याकडे सत्ता सध्या दिली आहे. पण मग हे हंगामी सरकार किती काळ चालणार आणि का चालवायचं? लवकरात लवकर निवडणुका का घोषित केल्या जात नाहीयेत? याच्याबद्दल सध्या ते काही बोलायला तयार नाहीयेत. आणि लष्कराने मध्ये कसं विधान केलं, की युनूस यांच्याकडे आम्ही सत्ता पूर्णपणे सोपवलेली नाही. याचा अर्थ मग हे हंगामी सरकार फक्त नावापुरतं आहे, बाहुलं आहे. त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने सत्ता नाहीच. त्यामुळेच असेल कदाचित, की जे हिंदूंवर हल्ले होत आहेत, ते तर थांबवता आलेले नाहीयेत. आणि हे एक प्रकारे आता हे जे जमाते इस्लामी नावाचा गट आहे, तो आता मधल्या काळात दबला गेला होता. तो पुन्हा उफाळून आलाय आणि त्यांचं हे ठरलेलंच आहे, की जे पाकिस्तानमध्ये झालं, की जेव्हा फाळणी झाली, तेव्हा जवळ-जवळ 16% लोकं हिंदू होते. ते आज 3% वर आलेत. म्हणजे थोडक्यात हिंदूंना बाहेर काढायचं, मारायचं, अत्याचार करायचे, हेच इकडेही करून त्या प्रकारची स्ट्रॅटेजी लावणं हे जमात इस्लामीचं एक वैशिष्ट्य आहे, असं म्हणता येईल. पण दुर्दैवाने त्या दिशेने, पाकिस्तानच्याच दिशेने बांगलादेशची वाटचाल चालली आहे, असं म्हणावं लागेल. आपण एक जगभरामध्ये एक ट्रेंड जर पाहिला तर बऱ्याचशा देशांमध्ये उजवे किंवा अतिउजवे पक्षाचे जे काही सरकार आहे ते स्थापन होताना दिसतंय. मग आता हेच कट्टरवादी जर सरकार बांगलादेश म्हणजे आपल्याच शेजारच्या देशामध्ये जर सुरू झालं बरोबर आहे. तर इस्लामी आतंकवादीचा किंवा दहशतवादाचा धोका भारताला कितपत झेलावा लागेल? निश्चितच वाढेल ना. कारण मग आता कसं आहे, की आपण एक प्रकार तो मधल्या काळामध्ये खूप प्रयत्नपूर्वक कंटेन केला होता, रोखून धरला होता आणि त्यातनं थोडीफार भारतामध्ये आता प्रगती व्हायला लागली होती. कोरोनानंतर ज्या मोजक्या अर्थव्यवस्था वेगाने वाढतायत, त्यापैकी एक भारत आहे. पण जर आपलं सगळं परिघावर जळत असेल सगळे देश, सगळे अस्थिर असतील, तर एकटा भारत तरी किती काळ स्थिर आणि चांगल्या प्रकारे राहील हा मोठा प्रश्नच आहे. आणि त्यामुळे सगळ्या आगी विझवून त्या सगळ्यांना स्थिर करणं, त्याचे लोकशाहीची पुनर्स्थापना करणं, त्यांना आर्थिकरित्या जोडून घेऊन सुबत्ता त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हे सगळं आता भारताच्या डिप्लोमसीला, मुत्सद्देपणाला आव्हान आहे, असं निश्चित म्हणता येईल. म्हणजे भारताने पूर्वी पण ही जी बिग ब्रदर भूमिका आहे ती घेतलेली आपल्याला दिसलेली आहे. बरोबर आहे. जसं की सार्कची स्थापना असेल एक्झॅक्टली. किंवा श्रीलंकामध्ये एलटीटीचं जे काही झालं ते असेल, मालदीव्समध्ये झालं. बरोबर. तर बिग ब्रदर भूमिका ही भारताने घेऊन सुद्धा ती भारताच्या बाजूने कधीच योग्य ठरलेली दिसलेली नाहीये. मग आता भारत सुद्धा पुन्हा तीच भूमिका घेणार का? एका तरला घेतली होती ती फायद्याची ठरली. किंबहुना आपण ती कारवाई केल्यामुळेच हा देश स्वतंत्र होऊ शकला. निर्णायक कामगिरी ठरली भारताची. स्वातंत्र्योत्तर भारताने ज्या काही अचिव्हमेंट केल्या त्यातल्या अगदी टॉपला ही भारताची कामगिरी आहे, हे निश्चित म्हणता येईल. पण आता तो काळ नाहीये आणि ती वेळ पण नाहीये. कारण तेव्हा तिथली जनता पूर्ण आपल्या बाजूने होती. तसं सध्या वातावरण नाहीये. त्यामुळे तशा प्रकारे त्या कारवाई करण्यासाठी एक विशिष्ट कारण द्यावं लागतं, जे नैतिक असावं लागतं. तसं आपल्याला सध्या तरी नैतिक कारण मोठं कुठलं उपस्थित नाहीये, हे एक कारण आहे. आणि जर आपला मुळात तो उद्रेक कसा आला हेच कळलं नसेल, त्याचा अर्थ आपलं निसर्ग ग्राउंड आहे सगळं. आपल्या तिथल्या वास्तवाचा पूर्ण अंदाज आलेलाच नाहीये. जर अंदाजच नाहीये आपल्याकडे नीट, नक्की वास्तव काय आहे, तर मग आपण हल्ला करणं, स्वतःच्या पायावर धुंडा मारण्यासारखं होईल. तर सध्या तरी वाट पाहणे एवढंच आपल्या हातामध्ये आहे. भारताचं एक अपयश हेही आपण म्हणू शकतो का, की शेख हसीना त्यांच्या देशामध्ये ज्या काही गोष्टी करत होत्या किंवा अत्याचार करत होत्या, लोकशाहीच्या मार्गाने त्या जात नव्हत्या, बरोबर आहे. तेव्हा भारत काहीच बोलला नाही. मग हे भारताचं अपयश आहे का? किंवा निश्चित हे भारताचं एक मोठं अपयश असं म्हणता येईल, की आपण सक्षम विरोधी पक्ष उभा करणं, त्याचेही संबंध ठेवणं म्हणजे जागतिक राजकारणातलं महत्त्वाचं सूत्र असं असतं, की तुम्ही नुसतं सत्ताधारी पक्षाशी संबंध ठेवू नका. तुम्ही कायम जसे आता अमेरिकेचे राजदूत भारतामध्ये आले, की ते आवर्जून राहुल गांधींना भेटतात दरवेळेला. तो की त्यांना भेटायचं काय कारण आहे? तसं नसतं. तुम्ही विरोधी पक्षाशी संबंध ठेवले पाहिजे. आजचा विरोधी पक्ष उद्या सत्ताधारी पक्ष असतो. आणि विरोधी पक्षालाही प्रबळ करून लोकशाही खऱ्या अर्थाने चालते ना. तसं दुर्दैवाने भारतात झालं नाही. भारत एकतर्फी गेला आणि त्यांनाच त्यांना आपण दबाव टाकला होता, की नाही तुम्ही खऱ्याखुऱ्या निवडणुका होऊ द्या, निष्पक्ष पद्धतीने कामकाज चालू द्या. तसं आपण न केलं आणि डेमोक्रॅटिक डेफिसिट तयार केला एक, त्याचा फटका आज भारताला बसतो आहे, असं म्हणता येईल. भारताच्या शेजारील देशांचं जर आपण आज पाहिलं, तर श्रीलंका तसा अशांत आहे. बरोबर. म्यानमारमध्ये मिलिटरीचा रूल आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्याबद्दल न बोललेलंच बरं. कारण की जे बरोबर. धार्मिक जी काही तेढ आहे ती वाढतच चाललेली आहे. बरोबर आहे.
अशात फक्त बांगलादेश एक स्थिर स्थावर होता आणि आपला चांगला मित्र सुद्धा होता. पण आता बरोबर. बांगलादेशमध्ये सुद्धा अस्थिरता आलेली आहे. बरोबर. पलीकडे नेपाळ आहे. नेपाळचं राजकीय जे काही त्यांचा गोंधळ चालू आहे तो अजूनही चालूच आहे राज्यघटनेवर. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारताने आता पुढची भूमिका नेमकी काय घ्यायला हवी? पहिली गोष्ट म्हणजे थेट हस्तक्षेप टाळावा, तसं आश्वासनं द्यावं की आम्ही थेट हस्तक्षेप करणार नाही. पण दुसरीकडे हेही पटवून द्या लोकांना की लोकांच्या इच्छेने देश चालला पाहिजे, लष्करशहांच्या इच्छेने नाही. पुढचा मुद्दा म्हणजे तिथल्या ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं त्यांच्या भावना आणि त्याचा जेन्युइननेस समजून घेतला पाहिजे. ते खरोखर चांगली मुलं आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की बांगलादेश एक सेक्युलर देश असला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये अशा प्रकारे धार्मिक अत्याचाराला कुठलाही वाव नाही. त्या मुलांचं म्हणणं आहे की लोकशाही प्रक्रिया नीट राबवून जो कोणी सत्तेवर येईल तरी सत्ता आम्ही स्वीकारू. तर थोडक्यात ते काही हिस्सेबाजी त्यांच्या विरुद्ध नव्हते एक्झॅक्टली, ते त्यांच्या हुकुमशाहीच्या विरुद्ध होते आणि लोकशाही प्रक्रिया स्थापन करण्यामागे त्यांचं मत या सगळ्या मुलांना पण पुढे आणलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत सत्ता पोहोचली आणि ते सत्तेवर आले. जसं आपण श्रीलंकेत काय झालं की पूर्ण श्रीलंकेला सपोर्ट केला आणि त्यानंतर इलेक्शन झाले आणि त्यातनं एकेकाळी ज्याने सरकारविरुद्ध बंड केलं होतं, क्रांती केली होती, प्रयत्न केला होता, अनुराग दिसान नाईक आहे, तो आता अध्यक्ष म्हणून निवडून आलाय. हीच एक इंटरेस्टिंग गोष्ट. लोकशाहीमध्ये निवडून आला तरुण येतो, तरुण आहे अगदी म्हणजे, पण तो आता भारतात आला, त्याने ठिकाणी भेटी दिली, आपल्याला पूर्ण सपोर्ट देऊ केलाय. मग हे जर आपण करू शकतो श्रीलंकेत, मग हेच बांगलादेशमध्ये पण शक्य आहे. अशा प्रकारे उलट नवीन पिढी आली, नवीन तरुण आले, बरे त्यांच्या विचारानं जाऊ देत ते, त्यांच्या मागे आपण उभं राहिलो चांगलं, तर त्यातनं बांगलादेशचा तर फायदा होईलच, तो स्थिर होईल आणि त्याचा लॉंग टर्म मध्ये भारतालाही फायदा होईल. सर, एकंदर परिस्थिती बघितलं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये भारताने आता अधिक जागरूक भूमिका घेणं गरजेचं आहे. बांगलादेश जो आपला पारंपरिकरित्या चांगला मित्र होता तो इथून पुढेही चांगला मित्र राहील याची काळजी भारताने घेणं जास्त गरजेचं आहे आणि यासाठी भारताने अधिक हस्तक्षेप न करता त्या देशामध्ये लोकशाही कशी प्रस्थापित होईल हे पाहणं अधिक गरजेचं झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला अधिक लाईक आणि शेअर करा. तसंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.